भारताचा भूगोल. भारताच्या भूगोल अभ्यास करताना आपण भारताचे स्थान विस्तार, ओके, भारताचे स्थान आणि विस्तार, भारत कुठून कुठपर्यंत येते, नंतर हिमालय, नद्या, पर्वते, भारतात बेटे यांचा आपण अभ्यास करतो, खनिज संपत्ती वगैरे, हवामान, शेती याचा अभ्यास करतो. तर आपण भारताच्या भूगोलमध्ये सिलेबस घेऊन घेऊ. भारताच्या भूगोलमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा. तर भारतात स्थान आणि विस्तार या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे भारताचं स्थान, अक्षवृत्तीय स्थान आणि रेखावृत्तीय स्थान. भारताचं म्हणजे कुठून कुठपर्यंत भारताचा विस्तार झालेला आहे हे पाहू आपण. त्याचप्रमाणे हिमालयमध्ये आपण हिमालयाच्या प्रमाणे पाहू आपण हिमालयाची रचना कशा प्रकारे झाली, हिमालयाचे फॉर्मेशन आणि हिमालयामध्ये आढळणाऱ्या दऱ्या, खोरे, खिंडी हे सर्व आपण हिमालय चॅप्टरमध्ये पाहू. त्यानंतर द्वीपकल्पीय भारतामध्ये पाहू. द्वीपकल्पीय भारत म्हणजे आपला हा भारत, हा एवढा भारत, ओके, हा द्वीपकल्पीय भारत. त्यामध्ये पाहू आपण की पठारांचे प्रकार, मैदानाचे प्रकार कुठकुठं आढळतात. त्यानंतर पश्चिम घाटाचे वैशिष्ट्य पाहू. नंतर पूर्व घाट कुठं आढळतो त्याचे वैशिष्ट्य वगैरे पण द्वीपकल्पीय भारत या चॅप्टरमध्ये पाहू. त्यानंतर बेटे, भारतामध्ये दोन प्रकारची बेटे, एक बंगालच्या उपसागरात आढळतात आणि एक अरबी समुद्रात आढळतात. तर त्या अंदमान आणि निकोबार हे बेटे येते आणि दुसरं लक्षद्वीप, या दोन बेटांचा आपण बेटा आहे चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर नदी प्रणालीमध्ये आपण पश्चिम वाहिन्या नद्या, पूर्व वाहिन्या नद्या, बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्या, नदी प्रणालीमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. नंतर हवामानमध्ये पाहू, मान्सून पाहू आपण, म्हणजे पावसाची सुरुवात कशी होते भारतातले ऋतू किती प्रकारचे असतात ते आपण हवामान या चॅप्टरमध्ये पाहू. त्यानंतर नैसर्गिक वने व वन्यजीव. नैसर्गिक वनांमध्ये आपण काटेरी वने, उष्णकटिबंधीय वने, सदाहरित वने या अशा प्रकारच्या वनांचा अभ्यास आपण नैसर्गिक वने व वन्यजीव करतो. वन्यजीवमध्ये म्हणतो की त्या वनात कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात, त्या क्षेत्रात कशा प्रकारचे प्राणी आढळतात याचा अभ्यास आपण नैसर्गिक वने व वन्यजीव अभ्यास करतो. त्यानंतर नैसर्गिक खनिज संपत्ती आपण याच्यात पाहू की भारतात कुठे खनिजांचे साठे, खनिजांपासून कोणते वस्तू बनवतात, त्या खनिजांचं महत्व काय, ओके, त्याचा आपण अभ्यास नैसर्गिक खनिज संपत्ती म्हणतो. त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय महामार्ग पाहू आपण, नॅशनल हायवेज. त्यानंतर जलमार्ग पाहू, नदी मार्ग जाणारे, ओके, आणि बंदरे पाहू, पोर्ट्स. त्यानंतर रेल्वे मार्ग पण पाहू, महत्वाचे. त्यानंतर एक शेती टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. शेती टॉपिकमध्ये आपण कृषी म्हणतो, कृषी सुद्धा लिहू शकतो आपण. कृषी टॉपिकमध्ये पाहू आपण मृदा व मृदेचे प्रकार. भारतामध्ये कशा प्रकारची मृदा आढळते, गावाची मृदा, लाल मृदा, रेगूर मृदा, काळी मृदा अशा प्रकारची मृदा आढळते आणि त्या मृदेचे महत्व काय काय, त्याच्यात कोणत्या प्रकारची पीक पद्धती येते, त्यात कशा प्रकारची खनिजे आढळतात याचा अभ्यास आपण मृदा व मृदेचे प्रकार चॅप्टरमध्ये पाहू. त्यानंतर कृषीचे प्रकार येतात आपले रब्बी, खरीप असे हंगामी असे या प्रकारचे कृषी प्रकार आपण पाहू. त्यानंतर पीक व पीक पद्धती. भारतात कशा प्रकारचे पीक घेतले जाते, रब्बी हंगामात कोणते पिकं घेतली जातात, खरीप हंगामात कोणते पिकं घेतली जातात, ते पीक कोणत्या क्षेत्रात घेतले जातात, त्या पिकांचं महत्व काय हे आपण पीक व पिके पद्धती या चॅप्टरमध्ये पाहू. त्यानंतर सिंचन प्रणाली, इरिगेशन पद्धती आपण भारतात इरिगेशन पद्धती पाहू. जसे की नॉर्थ ईस्टला बांबूद्वारे पाणी दिलं जातं, सिंचन प्रणाली आपण तुषार सिंचन वगैरे यांचा आपण ठिबक सिंचन याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर पशुपालन, भारतामध्ये पशुपालन कशा प्रकारे केलं जातं, कोणते प्राणी पाळले जातात,
कुठं कुठं त्याला महत्व आहे, कोणती कोणती आदिवासी जमात त्याच्या संबंधित आहे, हे आपण पशुपालन चॅप्टर करू. आता आपण भारताचा भूगोल याचा ब्रीफ इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. आता आपण भारताचे स्थान आणि विस्तार या चॅप्टरला सुरुवात करू. भारताचे स्थान आणि विस्तार. भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात स्थानांतरित आहे. भारत जगाच्या उत्तर पूर्व गोलार्धात स्थानांतरित आहे. उत्तर पूर्व गोलार्ध कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्ध म्हणजे आता हे जग आहे, कन्सिडर करा हे जग आता कशा हिंमत हे 0 मेरिडियन आहे, म्हणजे इथून 0 डिग्री मेरिडियन आहे, इथून जगाची वेळ निश्चित होते. ओके. आणि हे आपले विषुववृत्त आहे, हे विषुववृत्त आहे. यांनी जगांना आता 0 मेरिडियन नाही, हे जगाला 2 भागात विस्तारित केले, एक ईस्ट आणि एक वेस्ट. ओके. आणि त्याच्यानंतर विषुववृत्ताला जगाला 2 भागात विभाजित केले, एक नॉर्थ आणि एक साऊथ. तर भारत कुठे लोकेटेड आहे? आता इथे एक 23 डिग्री 1.4 एक मकर वृत्त जातं, हे कर्कवृत्त जातं. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे मकर वृत्त आहे. आणि इथं 23 डिग्री आणि हाफवर एक हे जातो, सॉरी हे कर्कवृत्त आहे आणि हे मकर वृत्त आहे. अशा प्रकारे जगाचं डिव्हिजन झालेलं आहे. ओके. तर भारत कुठं लोकेटेड आहे? हे कर्कवृत्त आहे ना भारताच्या एकदम मध्यातून गेले. तर भारत कुठे लोकेटेड झाला? उत्तर पूर्व गोलार्धात. उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध यांच्या उत्तर पूर्व गोलार्धात लोकेटेड आहे. ओके. आता कर्कवृत्त मकरवृत्त हे अक्षांश आणि रेखांश आपण लिहून घेऊ. त्याचं महत्व सांगतो मी तुम्हाला. काय हे समजलं ना कुठे भाग लोकेटेड? देव बघा अक्षवृत्त कसे विस्तारलेले आहे जगात. जगात जग आहे ना, जगाला असे 8 मध्ये डिवाइड केलेले आहे. ओके. याला म्हणतात अक्षवृत्त. अक्षवृत्त. आता या अक्षवृत्त किती आहे? टोटल 180 आहे. ओके. ही 0 डिग्री अक्षवृत्त आहे, याला विषुववृत्त म्हणतात. काय म्हणतात? विषुववृत्त. विषुववृत्त. आणि 23 डिग्री 1.5 ला म्हणतात कर्कवृत्त. त्यानंतर हे 23.5 याला म्हणतात मकरवृत्त. आता हे टोटल किती? 180 मध्ये डिवाइड केलेले. 90 वरती विषुववृत्ताच्या वरती 90 आणि विषुववृत्ताच्या खाली 90. आता यानंतर 2 अक्षवृत्तामध्ये अंतर किती? 111 किलोमीटर आहे. ओके. 111 किलोमीटर 2 अक्षवृत्तामध्ये. आणि हे अंशामध्ये मोजतात, अंशामध्ये मोजतात. आणि 1 अंश किती आहे? 60 मिनिटं. त्याच्यासाठी पण मी तर भारताचं अक्षवृत्त स्थान किती आहे? 68.7 डिग्री 68 डिग्री 7 मिनिटे ते 97 डिग्री 25 मिनिटे हे भारताचं अक्षवृत्तीय स्थान आहे. गुजरात ते अरुणाचल प्रदेश. ओके. टोटल अंतर किती आहे? 2933. हे झालं भारताचं अक्षवृत्तीय स्थान. आता इथे नंतर पाहू आपण अक्षवृत्तांची तुम्हाला समजून सांगायचं.
ठीक आहे. नोट तर लिहून प्रॉपर नोट लिहू करूया रिव्हिजनसाठी कामाला पाहिजे. नंतर तुला त्यावेळी कॉन्सोलिडेट नोट पाहिजे. रेखावृत्त म्हणजे काय? रेखावृत्त म्हणजे भारतात जगाचं आणि उभ्या लाईनीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आता हे डिव्हिजन कशासाठी? तर हे डिव्हिजनसाठी याच्यानुसार जगाची वेळ ठरते. ओके. आणि जे 0 डिग्री आहे, 0 डिग्री मुख्य प्राईम मेरिडियन मध्ये झाला. प्राईम मेरिडियन मुख्य प्रमाण वेळ म्हणून समजा. मुख्य प्रमाण वेळ मी आता जेवढी बोर्डवर लिहून घ्या. मुख्य प्रमाण वेळ म्हणतात. आणि हे लंडन मध्ये लोकेटेड आहे. कुठे आहे? लंडन मध्ये लोकेटेड आहे. ओके. इकडून 0 डिग्रीवर इकडून टाइम ठरत असतो. म्हणजे जगाचा या रेखांशावरून जगाचं वेळ ठरत असते. ओके. तर भारताची प्रमाण वेळ काय आहे? 80 डिग्री 30 मिनिटे. ओके. आणि जी लंडन 5.5 मिनिटं पुढे आहे. लंडन 5.5 मिनिटं पुढे लिहून घ्यायचं. 5.5 मिनिटं पुढे. रेखावृत्त किती? रेखावृत्त कसे? ध्रुव ते ध्रुव म्हणजे हे इकडून उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुवापासून उभ्या लाईनी त्या रेषा आहे. उभ्या रेषा ज्या वेळ ठरवण्यासाठी वेळ निश्चित करण्यासाठी ठरवलेल्या आहे. तर एकूण किती आहे? 360 मध्ये डिवाइड केलं त्या. 0 आहे इकडं 180 आणि इकडं 180. ओके. त्यानंतर 1 डिग्री म्हणजे 4 मिनिटं. 1 डिग्री 4 मिनिटाच्या बरोबर आहे. आणि 15 डिग्री म्हणजे 1 तासाच्या बरोबर आहे. भारतीय प्रमाण वेळ 82 डिग्री पॉईंट 30 मिनिटाच्या याच्यावर ठरवले. आणि ते 5.5 घंटे पुढे लंडनच्या मेन टायमापासून. ओके. जी प्राईम मेरिडियन पासून वेळ ठरते. इथपर्यंत केलं. याच्यात काय डाऊट? कन्सिडर करा हा भारताचा मॅप आहे. आता भारताचा पूर्व पश्चिम विस्तार कसा आहे? पूर्व पश्चिम म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे भारताचा? 68 इथं आहे 68 डिग्री 7 मिनिटे. ते इकडं अरुणाचल प्रदेश आहे 97 डिग्री ते 25 मिनिटे. ओके. आणि हे गुजरात पासून इथं गुजरात ते अरुणाचल प्रदेश पर्यंत किती अंतर आहे? टोटल अंतर आहे किती? 2933. टोटल अंतर आहे 2933. ओके. त्यानंतर दक्षिण उत्तर रेखांश. आता भारताचा रेखांश 8 इथं कन्याकुमारी तमिळनाडू कन्याकुमारी 8 डिग्री पॉईंट 8 डिग्री 4 मिनिटं ते इथं 37. इथून लडाख मध्ये 37 डिग्री ते 6 मिनिटे. ओके. असंही भारताचं रेखावृत्ती आणि अक्षवृत्ती विस्तार आहे. इथून कन्याकुमारी ते लडाख पर्यंत अंतर किती आहे भारताचं? एकूण
3,214 हे समजलं. आता इथून भारताच्या मध्यातून एक रेषा गेली आहे. कोणती रेषा गेलेली आहे? कर्कवृत्त. गुजरात पासून ते अशी गेलेली आहे ती रेषा आठ झाली. तर कर्कवृत्त कुठून कुठून गेली आहे? कर्कवृत्त गेली आपल्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड नंतर छत्तीसगड एक, त्रिपुरा आणि एक मेघालय. मिझोराम ओके. एक आहे झारखंड. तर कर्कवृत्त भारतात कोणत्या कोणत्या राज्यातून गेलेलं आहे? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम या भारताच्या 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेले आहे. मी पण समजलं. आता भारताचा दक्षिण विस्ताराचा वेळ केला. सगळ्यात वरचा पॉइंट आहे हा इंदिरा कोल म्हणता याला. इंदिरा कोल हा कुठे आहे? 37 डिग्री 6 मिनिटावर आहे. ओके. इंदिरा कोल. त्यानंतर भारताचा इकडला विचार केला, हा कन्याकुमारी पॉइंट आहे. कन्याकुमारी हा कुठे आहे? 8 डिग्री 4 मिनिटावर. पण भारताचा जर पूर्ण भारताचा विचार केला बेट वगैरे धरून, तर भारताचा सगळ्यात दक्षिणेकडील पॉइंट आहे इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट जो भारताच्या अक्षांवर रेखावृत्तीय विस्तारावर आहे 6.45 डिग्रीवर, 6.45 मिनिटावर आहे लोकेटेड आहे. ओके. इथपर्यंत समजलं. अजून काही हे लिहून घेतलं. सर्वात उत्तरेकडे इंदिरा कोल. जर भारतीय द्वीपकल्पाचा विचार केला तर कन्याकुमारी, आणि पूर्ण भारताचा विचार केला बेटा धरून, तर इंदिरा पॉइंट हा सगळ्यात दक्षिणेकडील पॉइंट आहे निकोबार बेटावरला. ओके. निकोबार बेटा लिहून घेते. लिहिलं काय? कर्कवृत्त गेलेलं आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर भारताचे 32,78,263 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. जगाच्या एकूण 2.4% जमीन क्षेत्रफळ भारताने व्यापलेलं आहे. आणि जगातील 7वा सगळ्यात मोठा देश. आता तुमचा होमवर्क आहे की जगातील पहिले 6 मोठे देश कोणते. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येच्या बाबतीत चीनने आता भारताने चीनला सुद्धा मागे टाकलेलं आहे बहुतेक क्षेत्रफळानुसार. आणि भारताची भूसीमा आहे. भारताची भूसीमा म्हणजे गुजरातपासून इथून इथपर्यंत ही भूसीमा भारताची किती? 15,200 किलोमीटरची आहे. आणि भारताची सागरी सीमाचा विचार केला, भारताची सागरी सीमा म्हणजे गुजरातपासून ते इथून वेस्ट बेंगॉल पर्यंत ही सागरी सीमा झाली भारताची. किती? ते 6,100 किलोमीटर आहे. आणि जर बेट धरून जर म्हणजे इकडं लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे जर विचार केला तर भारताची सागरी सीमा ही 7,516 किलोमीटरची आहे टोटल. बेटांचा विचार केला इथपर्यंत समजलं. आता भारतात शेजारी देश पाहू. लिहिलंय सगळं. कन्सिडर करा हा भारताचा मॅप आहे. ओके. कन्सिडर करा हा भारताचा मॅप आहे. तर भारताचे शेजारी देश इकडे आहे पाकिस्तान. शॉर्ट फॉर्म दिलं चाललं. इकडे आहे पाकिस्तान, इकडे आहे चीन, इकडे आहे नेपाळ, इकडे आहे म्यानमार, इकडे आहे भूतान, इथं छोटी लाईन आहे अफगाणिस्तान, आणि इथे श्रीलंका.
इकडे आहे मालदीव. मालदीव बेट आहे का? मालदीव बेट आहे. अजून ते पूर्ण देश आहे का ते सर? देश एक देश आहे तो. आता विचार इकडं इकडं बघा. आता पाकिस्तान बरोबर भारताचे गुजरात येऊन देऊ तुम्हाला. पाकिस्तान बरोबर कोणती कोणती राज्य लिहून घ्या तुम्ही मला. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांची सीमा पाकिस्तानला लागली. ती किती आहे? 3,400 3,323 ओके. हे झालं पाकिस्तानचं. 4 राज्य बॉर्डर टाका का पाकिस्तानसोबत. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर. हा. आणि ह्या बॉर्डरला काय म्हणतात? रॅड क्लिप लाईन. रॅड क्लिप लाईन. ओके. त्यानंतर आहे चीन. चीन भारताचे कोणते कोणते राज्य आहे? चीन जवळ भारताचे लडाख, नंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. वेगवेगळ्या राज्यांची सीमा चीनला लागणे आणि एकूण कितीला बॉर्डर आहे चीनची? 3,488. ओके. 3,488 किलोमीटरची बॉर्डर आहे चीन सोबत भारताची. आणि याला म्हणतात मॅकमोन लाईन. चीन सोबत लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही राज्य भारताच्या बॉर्डरला लागून आहे चीन सोबत. आणि एकूण बॉर्डर किती? 3,488 किलोमीटरचे. आणि मॅकमोन लाईन त्यांच्यामध्ये कोणती लाईन आहे? मॅकमोन लाईन. त्यानंतर नेपाळ. नेपाळला कोणती कोणती राज्य लागून आहे? नेपाळला लागून आहे उत्तराखंड, यूपी, बिहार आहे. मॅक्सिममची लांबी किती सांगते म्हणजे? 3,488. चुकी का? 42 किलोमीटर का 4,250? 4,000. 250 मॅक्सिमम रेशो. मग ती इथे चीनची पण धरत असेल ती. हां तसे चीनला लागून असते. भारताची जेवढी भारताला फक्त 3,488 किलोमीटरची लाईन लागली आहे. आणि नेपाळ इथं पण एक पूर्ण जेवढी मॅक्सिमम रेस आहे ना तेवढी टोटल लांबी मॅक्सिमम रेसची 4,250 किलोमीटर. नेपाळ सोबत आहे उत्तराखंड, यूपी, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीम. नेपाळ कुठे आहे? इथं आहे उत्तराखंड, यूपी, बिहार, वेस्ट बेंगॉल इथं आणि सिक्कीम इथं. ओके. मॅप चुकला आहे थोडा आपण. सिक्कीम इकडे, वेस्ट बेंगॉल थोडा मॅप चुकला. जाऊ. त्यानंतर भूतान. भूतान सोबत आहे सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. आता भूतान सोबत किती लांबी केलेली आहे? भूतान सोबत एकूण लांबी आपली 6,099 किलोमीटर. 6,099 किलोमीटर. ओके. त्यानंतर म्यानमार सोबत आपली आपले बॉर्डर शेजारी राज्य आहे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड. आणि एकूण लांबी आहे 1643. एकूण लांबी किती आहे? 1643 किलोमीटरची. कोणासोबत? म्यानमार सोबत. 1643 हा किलोमीटर ना. त्यानंतर इथं आहे बांगलादेश.
बांगलादेश सोबत कोणते कोणते राज्य आहे? बांगलादेश सोबत आहे वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. ओके, हे राज्य बांगलादेश सोबत आहे. आणि बांगलादेशला लागलेली 4096 किलोमीटरची बॉर्डर लाईन लागलेली भारताची 4096 किलोमीटर, जी की सर्वात मोठी आहे. बांगलादेश सोबत सर्वात मोठी बॉर्डर लाईन शेअर केलेली भारताने. अफगाणिस्तान सोबत फक्त लडाखची लाईन लागलेली आहे. कोणाची? लडाखची लागलेली, आणि ती फक्त 106 किलोमीटर, 106 किलोमीटर फक्त. सर्वात कमी किती? सगळ्यात कमी. ओके, लिहिलं का? आता भारत आणि श्रीलंकामध्ये एक पालकची सामुद्रधुनी आहे. पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखात. भारत श्रीलंकेपासून पालकाची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखात याच्यापासून वेगळा झालेला आहे. ओके, आणि भारत श्रीलंकेला जोडला गेला याला याच्यापासून जोडला गेला आहे ॲडम ब्रिज म्हणतात, म्हणजे याला राम सेतू पण म्हणतात. याच्यापासून भारत श्रीलंकेला जोडला गेलेला आहे. नंतर मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यामध्ये 8 डिग्री चॅनल, 8 डिग्री चॅनलला मालदीव भारतापासून वेगळा झालेला आहे. लक्षद्वीप आणि मालदीव मध्ये 8 डिग्री चॅनल. ओके, लिहिले पर्यंत. भारताची जी बॉर्डर आहे नेपाळ सोबत, जी बॉर्डर आहे भारताची, ती ओपन बॉर्डर आहे. नेपाळ सोबत आणि भूतान सोबत ओपन बॉर्डर आहे, म्हणजे विदाउट परमिशन आपण तिथं ये जा करू शकतो. ओके, विजा लागतो. बांगलादेश सोबत नाही, ओपन बॉर्डर आणि बांगलादेश सोबत. बांगलादेशचं अगोदर बांगलादेश आणि भारतात कसं होतं अगोदर? झिगझॅग पॅटर्न मध्ये होती बॉर्डर भारताची आणि बांगलादेशची. ओके, 2015 पर्यंत. 2015 मध्ये 100 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली. तिथून 100 घटना दुरुस्ती झाली. 100वी घटना दुरुस्ती झाली आणि भारताची झिगझॅग पॅटर्न होता सरळ करण्यात आला. या पॅटर्न तिकडचे इकडे गाव भारताचे, इकडचे भारताचे. ओके, तर कमी क्षेत्र भारताला भेटले, जास्त क्षेत्र बांगलादेशला भेटले. भारताने त्याचं क्षेत्र बांगलादेशला दिलंय म्हणून इथं घटना दुरुस्ती करण्यात आली. नेपाळ आणि त्याच्यामध्ये कोणती लाईन आहे? धुरण लाईन, ड्युरंड लाईन आहे. ओके, नेपाळ आणि बांगलादेश आणि भारताची लाईन पण राईट क्लिप लाईन आहे. राईट क्लिप लाईन. आणि भारत आणि म्यानमारची हे जे बॉर्डर आहे ही नैसर्गिक बाउंड्री आहे. नैसर्गिक विचार ये दोन्ही ते रेड लाईन सेम कोणी पाकिस्तान आहे वाला. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश. कन्सिडर कराय भारत आहे, इथे पाकिस्तान आणि इथे बांगलादेश. आता तू विचारलं या दोघांमध्ये लाईन सारखी काय? तर 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली होती, 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली होती, तेव्हा भारताचे 2 तुकडे करण्यात आले, एक पाकिस्तान आणि एक भारत, इंडिया. तर इंडिया 2 ठिकाणी होता, हे पाकिस्तान 2 ठिकाणी होते, एक वेस्ट पाकिस्तान आणि एक ईस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान. आणि ती बॉर्डर लाईन ठरवण्यासाठी एक रॅडक्लिफ कमिशन हे केलं होतं. रॅडक्लिफ कमिशनद्वारे भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर ठरवण्यात आली होती.
तर इथं रॅड क्लिफ लाईन, इथं भारताची बांगलादेश सोबत ईस्ट पाकिस्तान सोबत आणि वेस्ट पाकिस्तान सोबत हे रॅड क्लिफ लाईन आहे. पण काय झालं, पाकिस्तानमध्ये एक इश्यू झाला त्याला, जेव्हा स्वतंत्र भेटलं पाकिस्तान जेव्हा वेगळं झाला 14 ऑगस्ट 1947, तर तेव्हापासून 1971 पर्यंत पाकिस्तानमध्ये वेस्ट पाकिस्तानचं डोमिनियन होतं. वेस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तानवर सत्ता गाजवत होतं. इथं होते हिंदी भाषा बोलणारे, उर्दू आणि हिंदी भाषा बोलणारे, आणि इथं होते बंगाली भाषा बोलणारे राज्य, बंगाली भाषा बोलणारे लोक होते आणि इथं हिंदी भाषा बोलणारे होते. पण जेव्हा बी नेहमी सरकार निवडून येत होतं तर तेव्हा हिंदी भाषिक लोकांचं येत होतं आणि यांच्यावर दबाव राहत होता. यांचं काही त्यात एवढं महत्व नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं, बांगला भाषा बोलणारे लोक बांगलादेशची मागणी करायला लागले. ओके, कारण 1970 मध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हा बांगलादेशमधला एक नेता निवडून आला, पण त्यांनी याला सरकार स्थापन नाही करू दिलं. मग त्याच्यामुळे काय झालं, बांगलादेशमध्ये नाही का तणाव निर्माण झाला आणि आंदोलन सुरू झाली. 1970 मध्ये बांगलादेशमध्ये आंदोलन निर्माण झाले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठा रोल केलेला आहे. आणि आपले सॅम मॅनेकशॉ पिक्चर पाहिला असेल, सॅम मॅनेकशॉ भारताचे पहिले मेजर जनरल, त्यांनी त्यात मोठा रोल केलेला आहे. 1971 मध्ये बांगलादेश लिबरेशन वॉर सुरू झालं, भारत बांगलादेश युद्ध. तर भारत आणि ईस्ट पाकिस्तान सोबत या वेगळे केलंय. वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान वेगळं करून केलं 1971 मध्ये, म्हणून बॉर्डर लाईन होती. ते आताचं बांगलादेश आहे, पण पूर्वीचं ईस्ट पाकिस्तान होतं. ओके, पण समजलं. पाकिस्तान दोन ठिकाणी, इकडं पण होतं आणि इकडं पण होतं. इथं का वेगळं केलं होतं, कारण इथं जे मुस्लिम धर्मीय लोक होते, त्याच्यामुळे इथं ईस्ट पाकिस्तान स्थापन करण्यात आलं होतं. आणि इथं पण जास्त प्रमाणात मुस्लिम धर्मीय लोक होते, त्याच्यामुळे इथं वेस्ट पाकिस्तान स्थापन करण्यात आलं होतं. 1905 मध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली होती 1905 मध्ये, ती भाषिक आधारावर आणि धार्मिक आधारावर झाली होती. ते आपण मॉडर्न इंडियामध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत समजलं. बस आज के लिए इतना ही. फिर आउट.